अगं मी आई बाबाला इतकं प्रेम करतो म्हणून मी दरवर्षी नापास होत होतो. काहून माहित आहे तुले? कारण त्यांना मिठाई वाटाणा लागन, त्याच्यामुळे मी नापास होत होतो. आणि त्यांना कधी त्रास नाही हो म्हणून मी नाही का नाश्ता नाही करत होतो. कारण मी दुपारी उठायचं एकदम लंच टाइमला. समजलं तुला? एवढा चांगला पोरगा आहे रे बापरे. तू एवढा विचार करते त्यांच्याबद्दल. एवढा चांगला आहे. मला नाही माहित होतं रे बापा एवढा चांगला आहे रे तू. हो ना ग, मी किती चांगला हो. बाबाचे दात चांगले खराब नाही व्हा म्हणून त्यांचं विमल मी नाही का लपू लपू पूर्ण खाऊन टाकत होतो. बाबाला बाबा तकलीफ नाही झाली पाहिजे, मी त्यांचं विमल पूर्ण चोरून खाऊन टाकत होतो. समजली? आता तुम्ही ना हा विचार केला आहे की त्यांची दे आहे ना प्रॉपर्टी ते पूर्ण विकून टाकू का, त्याला कष्ट करायची जरूरतच नाही पडले पाहिजे. एवढा विचार करतो ग मी. एवढा चांगला मुलगा आहे ग मी. बापरे भयानकच विचार करून राहिला. प्रॉपर्टी विकून टाकतो म्हणते. म्हणजे का किती चालू पोरगा आहे रे तू. उल्लू बनून राहिला त्या माय बापाले. अजून म्हणत आहे असं नाही तसं नाही. खोटं उल्लू बनवलं त्यांले. आता तू सांग, एवढी प्रॉपर्टी त्यांचे म्हातारपणी का सांभाळणार ते बिचारे. आता विकून टाकतो, पैसा घेऊन येतो, घरी बसून तेही खाते मीही खातो. त्यांना टेन्शन नाही, मला टेन्शन नाही. 2-4 नोकर लावून देतो, स्वयंपाक करनेवाली, भांडे घासनेवाली, पोचा मारनेवाली, कपडे धुनेवाली. माय बापाले कायच टेन्शन हो. पण विकून टाकल्यावर पैसे काय राहते का रे? मग काय करशील रे? हलकटा असं नालायक पोरगा नको रे बाबा तुले. तू बहुतच नालायक दिसते मले.